नागपूरमध्ये महसूल गुप्तचार संचालनालय अर्थात DRIनं मोठी कारवाई करत आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला। DRIच्या नागपूर विभागानं तब्बल 2,61,00,000 रुपयांचा 522 किलोहून अधिक गांजा जप्त केला असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे DRI मौदाजवळील माथनी टोल नाक्याजवळ सापळा रचला। ओडिशा आंध्र प्रदेश सीमेवरून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या एका जड मालवाहू ट्रकला अडवून त्याची कसून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान ट्रकमध्ये अत्यंत शिताफीनं लपवून ठेवलेलं गांजाचं 247 पॅकेट्स आढळून आले। या पॅकेट्सचे एकूण वजन 552 किलो 554 ग्रॅम इतकं होतं। जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे 2,61,00,000 रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तस्करांनी हा गांजा चालकाच्या सीट मागील गुप्त कप्प्यात ट्रकच्या कार्गो भागातील तयार केलेल्या लॉकरमध्ये तसेच चालकाच्या कॅबिनच्या वरच्या भागात लपवून ठेवला होता। DRIनं गांजासह सुमारे 8,50,000 रुपये किमतीचा ट्रकही जप्त केला। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात NDPS कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या वर्षीच्या सुरुवातीपासून DRIच्या नागपूर युनिटनं 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये 1,250 किलोहून अधिकचा गांजा जप्त केला असून 4 आरोपींना अटक केली आहे। राज्यांच्या सीमा ओलांडून सुरू असलेल्या अंमली पदार्थाच्या तस्करीविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा DRIनं दिला आहे।